नमस्कार मित्रांनो, तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळणार आहे, की आता पार्थ हा काव्याला म्हणत असतो, की जीवा हा असाच आहे. त्याला सगळं मनाप्रमाणे करायला आवडतं. त्याच्या मनात जे येईल ना तसंच वागतो तो. काव्या म्हणते, "हो, जीवा पहिल्यापासून असाच आहे. त्याला आपल्या मनाप्रमाणे सगळं करायला आवडतं." आता हे सगळं कसं माहिती हिला म्हणून पार्थ विचार करत असतो. इकडे मानिनी विक्रमला विचारते, की "तुम्ही घरी आलात पण जीवा नाहीये." विक्रम म्हणतो, की "त्याला ऑफिसमध्ये मी जास्त काम दिलंय. एक्स्ट्रा काम करून तो घरी येणार आहे." मग हे सगळं ऐकते नंदिनी. तिला खूपच वाईट वाटतं, की जीवाला एवढी मेहनत घ्यावी लागते, एवढे कष्ट घ्यावे लागतायत आणि ते सुद्धा त्याच्या मनाच्या विरोधात जाऊन. आणि आता घरी यायचं म्हटलं तर त्याला येताना रिक्षा किंवा बस काहीच मिळणार नाही. म्हणून ती आपली स्कूटर काढते आणि त्याला घ्यायला निघते. इकडे जेव्हा हा बाहेर आलेला असतो तो विचार करत असतो, की आता एवढ्या रात्रीचं मला रिक्षाही मिळणार नाही आणि बससुद्धा मिळणार नाही. तो पायीच यायला लागतो. तेवढ्यात तिथे नंदिनी येते. नंदिनीला तो बघतो आणि म्हणतो, "नंदिनी, तू एवढ्या रात्री इथे काय करते?" नंदिनी म्हणते, "तुम्ही एवढी मेहनत करताय म्हटल्यावरती तुम्हाला घ्यायला तर मला यावंच लागेल ना." जेव्हा म्हणतो, "काय?" नंदिनी म्हणते, "हो, मी तुम्हाला घ्यायलाच आलेली आहे. माझ्या या सवारीवरती बसायला आवडेल का तुम्हाला?" जेव्हा म्हणतो, "नक्कीच आवडेल." आणि एवढ्या संकटाच्या वेळी किंवा अवघड परिस्थितीच्या वेळी सुद्धा जीवा आणि नंदिनी यांनी ते वातावरण असं खेळकर करून टाकलेलं असतं. तर मित्रांनो, नंदिनीची अशीच साथ बघून जीवा हा आपली स्वप्न पूर्ण करेल का हे बघण्यासारखं असेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.